रुचा संस्थेतर्फे नाशिक जिल्हा परिषद येथे स्मार्टपूर प्रकल्पाच्या वार्षिक सादरीकरण व क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल पंत, संचालक प्रोग्राम अँड पार्टनरशिप्स मुदित पंत आणि CSR कार्यक्रम प्रमुख शहजाद नागरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडलाय. कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्य प्रकल्प प्रमुख हरीश वैद्य यांनी प्रास्ताविक करत स्मार्टपूर प्रकल्पाच्या वर्षातील कामाचा सविस्तर आढावा मांडलाय. शासकीय योजना, शिक्षण, उपजीविका आणि आर्थिक साक्षरता या 4 प्रमुख घटकांअंतर्गत ग्रामीण नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाला आमदार हिरामण खोसकर, ग्रामपंचायत पंचायतराज विभागाचे प्रशांत पवार, कौशल्य विकास विभागाचे मिलिंद देशपांडे व सुनीता राणी, पशुसंवर्धन विभागाच्या वैशाली थोरात, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चे श्रीकांत सूर्यवंशी व प्रशांत डावरे, RCTचे राजेंद्र पवार तसेच जिल्हा अग्रणी बँकेच्या आर्थिक साक्षरता सल्लागार अनुराधा लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी कौशल्य विकास, पशुसंवर्धन, महिला बचत गट, बँक कर्ज, आर्थिक साक्षरता आणि प्रशिक्षणाच्या विविध संधीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी स्मार्टपूर केंद्र चालक समाधान भगत, नंदराज जाधव, संतोष शेणे आणि समुदाय संघटक वनिता बोरसे यांनी प्रकल्पामुळे गावातील नागरिकांना होत असलेल्या लाभांची माहिती दिली. तसेच स्मार्टपूर सेंटर समितीचे अध्यक्ष संतू साबळे, ग्रामविकास अधिकारी सुखदेव गांगुर्डे, समिती सदस्य दत्तू नवाळे, निवृत्ती शिरसाट तसेच लाभार्थी उत्तम गायकर, तानाजी सोनवणे आणि दिनकर इदे यांनी प्रकल्पामुळे गावात उपलब्ध झालेल्या ऑनलाईन सेवा, मोफत संगणक प्रशिक्षण, बँकिंग सुविधा आणि उपजीविका प्रशिक्षणामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगत आपले अनुभव व्यक्त केले. कार्यशाळेत सरपंच समिती अध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी, स्मार्टपूर सेंटर समिती सदस्य, लाभार्थी तसेच रुचा संस्थेचे प्रकल्प सुपरवायझर, समुदाय संघटक, संगणक प्रशिक्षक आणि स्मार्टपूर केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.